हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.1 ट्रॅफिक सिग्नल्स. चला तर सुंदर असं पोयम येथे देण्यात आलेलं आहे. त्याच्यात आपल्याला अर्थपूर्ण स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर पहिला पोयम कसं म्हणायचं आहे ते इथं समजून घेऊया, त्यानंतर ना कवितेचा अर्थ इथे समजून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. Listen and sing. Listen and sing. Red light, what do you say? I say stop and stop right away. Yellow light, what do you mean? I mean wait till the light is green. Green light, what do you say? I say go right away. तर अशा प्रकारे ही कविता येथे आपण म्हणून घेऊ शकतो. चला तर येथे आपण स्पष्टीकरण पाहून घेऊया. तर पहिली स्टंजा आपण पाहून घेणार आहोत. रेड लाईट म्हणजेच इथं काय सांगण्यात आलेलं आहे? जे आपल्याला ट्रॅफिक सिग्नल मध्ये 3 लाईट असतात, त्या 3 लाईट मधला हा आहे पहिला लाईट, त्याला रेड लाईट असं म्हणलेलं आहे. रेड दिव्याबद्दल इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर आपण त्याला बोलत आहोत. कोणाला बोलत आहोत आपण इथे? रेड लाईटला बोलत आहोत. काय बोलत आहोत पहा. तर व्हॉट डू यू से, तर तू काय सांगतोस? से म्हणजेच काय? सांगणे. तू काय सांगतोस? तुला सांगायचं म्हणजे तुला काय सांगायचं आहे आम्हाला, असं आपण त्याला प्रश्न करतोय. कोणाला? त्या रेड लाईटला. तर रेड लाईट आपल्यासोबत बोलताय पहा. रेड लाईट काय म्हणतोय पहा. आय से स्टॉप अँड स्टॉप राईट अवे. तर तो लाल दिवा किंवा तो रेड लाईट आपल्यासोबत बोलतोय, आपल्याला उत्तर देतोय. काय म्हणतोय? मी काय सांगतोय तुम्हाला? थांबा असं म्हणतोय. याचा अर्थ म्हणजेच काय समजून घ्यायचं आहे आपल्याला? जेव्हा सिग्नलवर, ट्रॅफिक सिग्नलवर रेड लाईट लागेल किंवा लाल दिवा दिसला की आपल्याला काय करायचं असतं? तिथं थांबायचं असतं, पुढे जायचं नाही. तर स्टॉप राईट अवे म्हणजेच काय? आत्ताच थांबा. जसं रेड लाईट लागलं तसंच आपल्याला काय करायचं आहे? थांबायचं आहे, हलायचं सुद्धा नाहीये. एक पाऊल सुद्धा आपल्याला पुढे जायचं नाही. तर अशा प्रकारे रेड लाईट आपल्याला इथे समजावून सांगतोय. म्हणजेच काय? जसं रेड लाईट लागलं ट्रॅफिक सिग्नलवर, आपल्याला त्याच जागेवर जिथे आहोत तिथेच काय करायचं आहे? थांबायचं आहे. एक पाऊल सुद्धा आपल्याला पुढे जायचं नाही. पुढे गेल्यानंतर ना आपल्याकडे येतो येल्लो लाईट, व्हॉट डू यू मीन. तर इथं आपल्यासोबत आता कोण बोलतंय? पिवळा दिवा बोलतोय आपल्यासोबत. कोण बोलतोय? येल्लो लाईट बोलतोय, जो ट्रॅफिक सिग्नल मधलाच आहे. तर तो आपल्याला काय म्हणतोय पहा. तर आपण त्याला पुन्हा विचारतोय, येल्लो लाईट, तू काय बोलतोस आम्हाला? तू सांगण्याचा अर्थ काय? तुला काय सांगायचंय आम्हाला, असं इथं विचारलं जातंय त्या येल्लो लाईटला. तर येल्लो लाईट आपल्याला काय म्हणतोय पहा. आय मीन वेट. तर माझा अर्थ काय आहे? येल्लो लाईट लागलंच म्हणजेच काय? आपल्याला काय करायचं आहे? वेट करायचंय. वेट म्हणजेच काय? थांबायचं आहे. टिल द लाईट इज ग्रीन. कधीपर्यंत थांबायचं आहे? जोपर्यंत ग्रीन लाईट लागत नाही तोपर्यंत काय करायचं आहे? वेट करायचं आहे, थांबायचं आहे. तर अशा प्रकारे येल्लो लाईट येथे आपल्याला सांगतोय की येल्लो लाईट जसं लागलं तर आपल्याला काय करायचं आहे? वेट करायचं आहे, थांबायचं आहे. पुढे गेल्यानंतर ना आपल्याला भेटतोय इथं ग्रीन लाईट. काय करतोय? ग्रीन लाईट भेटतोय. तो काय म्हणतोय पहा. ग्रीन लाईट, व्हॉट डू यू से? आय से गो राईट अवे. तर इथं ग्रीन लाईटला बोलवलं जातं आणि बोललं जातं, तुला काय बोलायचंय आम्हाला? तू काय सांगतोस? तुझं काय अर्थ आहे? इथं विचारण्यात आलेलं आहे. तर काय म्हणतोय पहा ग्रीन लाईट आपल्याला. आय से गो. तर ग्रीन लाईट काय म्हणतोय आपल्याला? तर मी काय म्हणतो? तुम्हाला जा म्हणतोय. गो राईट अवे. आत्ताच काय करा? जा. म्हणजे तुम्ही आता जाणं काय आहे? तुम्हाला सुरक्षित आहे. तर अशा प्रकारे तिन्ही लाईट आपल्याला काय करतात? इन्स्ट्रक्शन्स देतात, सूचना देतात. तर येथे रेड लाईट म्हणजेच काय? लगेचच थांबणे, स्टॉप होणे. येलो लाईट म्हणजेच काय? वेट करणे. आणि ग्रीन लाईट म्हणजेच काय? जाणे. असं येथे आपल्याला पोएम मध्ये त्याचं मीनिंग सांगण्यात आलेलं आहे. B1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. काय सांगण्यात आलेलं आहे पहा. लिसन अँड से. टंग ट्विस्टर फ्रेजेस देण्यात आलेले आहेत. टंग ट्विस्टर
सेंटेन्सेस देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. सी सेल्स, टफ टायगर्स टेक टर्न्स, फनी फ्रॉग्स फ्लिप फास्ट, क्लेवर कॅट्स क्लाइंब केअरफुली. तर अशा प्रकारे हे टंग ट्विस्टर मुलांकडून वारंवार म्हणून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलांचं जे प्रोनाउन्सिएशन असतं ते काय होणार आहे, ते सुधारणार आहे. C1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. लिसन अँड लर्न. तर इथे आपल्याला ट्रॅफिक सिग्नलचं पिक्चर दाखवण्यात आलेलं आहे पहा. ऑलरेडी आपण रेड लाईट, येलो लाईट आणि ग्रीन लाईट बद्दल एक्सप्लेनेशन ऑलरेडी पोएम मध्ये पाहिलो. तरी सुद्धा इथे आपल्याला पिक्चरवरून काय करायचं आहे इथे समजून घ्यायचं आहे, जेणेकरून ट्रॅफिक मध्ये कुठलं लाईट लागल्यावर आपल्याला काय करायचं आहे इथे मुलांना समजणं गरजेचं आहे. जसं ट्रॅफिक मध्ये रेड लाईट लागलं तर आपल्याला काय करायचं असतं, थांबायचं असतं, स्टॉप व्हायचं असतं. दॅट आफ्टर जर येलो लाईट लागलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तिथं वेट करायचं आहे. आणि जसं ग्रीन लाईट लागलं तर आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचं असतं, गो असं म्हटलेलं आहे. रेड लाईट मीन्स स्टॉप, येलो लाईट मीन्स वेट अँड ग्रीन लाईट मीन्स गो. तर अशा प्रकारे या ट्रॅफिक पिक्चरचं ट्रॅफिक लाईटचं इथे आपण एक्सप्लेनेशन करू शकतो. तर पुढे आपल्याला रेनबो देण्यात आलेला आहे. तर रेनबो मध्ये आपल्याला 7 कलर्स देण्यात आलेले आहेत. कोणकोणते कलर्स आहेत आपण पाहून घेऊया. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. तर हे 7 कलर्स कुठे प्रेझेंट असतात, रेनबो मध्ये प्रेझेंट असतात. या 7 कलर्स मुळे सुंदर असं रेनबो आकाशात किंवा स्काय मध्ये तयार होतो. तर हे आपल्याला जर हे 7 कलर्स जर लक्षात ठेवायचे असतील इझी ट्रिकनं, तर इथं आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, विप गिअर असं नाव देण्यात आलेलं आहे. या विप गिअर मध्ये या सगळ्यांची नावं आपल्याला लक्षात राहणार आहे पहा. V मीन्स व्हायलेट, I मीन्स इंडिगो, B मीन्स ब्ल्यू, G मीन्स ग्रीन, Y मीन्स येलो, O मीन्स ऑरेंज, R मीन्स रेड. तर अशा प्रकारे विप गिअर हा जरी आपण तुम्ही स्पेलिंग पाठ केलात तरी सुद्धा तुम्हाला रेनबोचे सगळे कलर्स येथे आठवण राहतील. D1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. लुक, लिसन अँड रिपीट. कलर्सची नावं देण्यात आलेली आहेत. तर ते पहा म्हणलेलं आहे, ऐका म्हणलेलं आहे आणि रिपीट करा म्हणलेलं आहे. टीचर्स आफ्टर. रेड म्हणजेच लाल कलर, येलो म्हणजेच पिवळा, ब्ल्यू म्हणजेच निळा, ग्रीन म्हणजेच हिरवा, ऑरेंज म्हणजेच नारंगी, व्हायलेट म्हणजेच जांभळा, पिंक म्हणजेच गुलाबी, ब्राऊन म्हणजे तांबडा, ब्लॅक म्हणजे काळा आणि व्हाईट म्हणजेच पांढरा. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कलर्सची नावं इथे देण्यात आलेली आहे. तर E1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. आपल्याला पिक्चर देण्यात आलेला आहे फ्लावर अँड पॉटचं. तर त्याला काय करायचं आहे, कलर करायचे आहेत. कुठल्या पार्ट्सला कुठले कलर करायचे आहेत इथं सांगण्यात आलेलं आहे. त्या इन्स्ट्रक्शन्स नुसार ईच पार्ट्सला आपल्याला इथे कलर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 3.1 ट्रॅफिक सिग्नल्स हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.